पाडळसे शिवमहापुराण कथेच्या आयोजकांकडून वीटभट्टीवरील मजुरांना उद्धटपणाची वागणूक। भुसावळ शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाडळसा अकलूत शिवारात नुकताच लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवमहापुराण कथेच्या प्रसिद्धी प्रभावाच्या मागे अत्यंत गंभीर आणि संतापजनक वास्तव समोर आला आहे। पाडळसे येथील विजय भोई, छोटू भोई, रतन धोंडू भोई आणि अजय रतन भोई यांनी सिहोर येथील प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेचं भव्य आयोजन केलं होतं। यात त्यांचा सामाजिक राजकीय प्रभाव दिसून आला असला तरी आयोजकांच्या मालकीच्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांवर मात्र उपासमारीची वेळ आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। वीटभट्टीवरील मजूर कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतातून रोजगारासाठी आणलेल्या सुमारे 20 ते 25 मजूर कुटुंबांना गेल्या महिनाभरापासून मजुरी देण्यात आलेली नाही। त्यामुळे गेल्या 3-4 दिवसापासून ही कुटुंबे अक्षरशः उपासी आहेत। यात लहान मुले आणि महिलांसह सर्वजण अन्न वाचून पिण्याच्या पाण्या वाचून त्रस्त झालेले आहेत। काही महिला गर्भवती असल्यानं त्यांच्या आरोग्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनलेला आहे। वेळेवर मजुरी न मिळाल्यानं आणि मालकांकडून कोणताही दाद मिळत नसल्यानं अखेर मजुरांनी 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला। त्यानुसार फैजपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी मजुरांची परिस्थिती जाणून घेतली असता गेल्या काही दिवसांपासून आम्ही उपाशी आहोत, मजुरी मिळत नाही अशी व्यथा मजुरांनी त्यांच्यासमोर मांडली। कथेचा झगमगाट, पण मजुरांच्या चुली विझल्या। एका बाजूला लाखो भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था, दानधर्म आणि धार्मिक कार्यक्रमाचा मोठा गाजावाजा सुरू असताना दुसरीकडे त्याच आयोजकांच्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या घरात 4 दिवसांपासून चुली पेटलेल्या नाहीत। महादेवाची कथा ऐकवणारे आमचेच मालक आम्हाला अन्ना वाचून मारत आहेत अशी व्यथा मजुरांनी व्यक्त केली आहे। कामगारांनी थकीत मजुरीची मागणी केल्यावर वीटभट्टी मालकांकडून टाळाटाळ केली जात आहे। उलट दमदाटी आणि शिवीगाळ केल्याचे आरोप महिला मजुरांनी संतप्तरित्या केले आहेत। या प्रकारानं भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मुकादम रशीद खान यांनी सांगितलं की ऐकून सुमारे 3 लाख रुपये मजुरी आमची थकीत आहे।